सूर्य होते दादा झिरवाळ संचालक महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ यांच्या वाढदिवसानिमित्त सौ हेमलता हिरामन पवार आयोजित कोहोर जिल्हा परिषद गटातील सर्व माता भगिनींसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा चालायचं नाही मळ्या मळ्या चेंडू आगे धरायचे हा मित्रांनो, कसे तुम्ही? संध्याकाळची वेळ आहे आणि तयारी चालू आहे, तर सर्वजण बसले आहेत बघा तर तुम्ही. सर्वजण उत्साहित सर्व बसलेत आणि स्टेजची तयारी चालू आहे लायटिंगची. आणि जेव्हा लायटिंग वगैरे सुरू होईल तेव्हा एकदम भारी वाटेल, एकदम झकास वाटेल. आणि सर्वजण तयारी करून येत आहे. थोड्याच वेळात इथे खूप गर्दी असेल आणि तुम्हाला आवाज येईल का नाही माझा, किंवा म्युझिकचा आवाज येईल तर मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ. बघा तुम्ही, गर्दी चालू आहे आणि व्हिडिओ क्वालिटी थोडीशी डाऊन असेल मित्रांनो, कारण की लायटिंग थोडी नाही आहे, आता बंद केली आहे कारण की स्टेजची तयारी चालू आहे. आणि समोर तुम्हाला बॅनर दिसेल आहे आणि लाईट आल्यावर खूपच छान दिसेल सर्वीकडे. इथं बसायला जागा राहते का नाही, आणि समोरच काय गर्दी चालू आहे बघूया. इथे मित्रांनो जेवणाची व्यवस्था केली आहे. जेवायला वाटतं खिचडी आहे, बघूया काय काय आहे जेवायला. सोमपापडी आहे, त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो खिचडी ठेवली आहे. आणि संध्याकाळचा आहार इथेच. हे सर्वीकडे बसले जेवायला. आणि मित्रांनो हे बाजारपेठ आहे, इथे बाजार भरतो. चला भेटूया मग आपण नंतर. लाईट लावल्यावर येतो मी आणि तुम्हाला दाखवतो. आणि इथे ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे. नाव लिहित आहे, हा कुपन घ्यायचा आणि स्पर्धेसाठी भाग घेण्यासाठी हे कुपन आहे. हे चिट्या करून ठेवत आहे आणि सर्वजण तयारीत आलेत. हे लाईट बघू शकता तुम्ही, किती छान वाटते बघा, आणि पूर्णकडे पसरली आहे. मित्रांनो समोरचा भाग आहे बघा, लाईट पण लागली आहे आणि सर्व तयारी झाली आहे वाटतं. सर्वजण बसले आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी पूर्णपणे पहा. आणि नवीन कुणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला दाखवेन 2-3 एपिसोडमध्ये दाखवेन मी तुम्हाला हा व्हिडिओ. आणि बघूया आपण आणि माहिती देता येते. हे बघा सूचना चालल्या आहे त्यांच्या. आणि हे डिस्प्ले ऑन झालं आहे. आता बघूया इथे काय येतं. गोकुळ झिरवाळ यांच्या वाढदिवसानिमित्त हेमलताताई पवार आणि हिरामन पवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि सादर करते आहे संदीप जाधव. तर तुम्हाला थोड्या वेळात बघायला मिळेल. संदीप जाधव येतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. कृपया आपलं आसन ग्रहण करायचं आहे. समोरची पहिली लाईन ही प्रमुख अतिथींसाठी आरक्षित केलेली आहे.
कृपया पहिली लाईन सोडून आपण दुसऱ्या लाईन मधील आपलं आसन ग्रहण करायचंय, आपलं स्थान निश्चित करायचंय. आयोजित कोहोर गटातील सर्व माता भगिनींसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचा काहीच क्षणामध्ये आपण सुरुवात करणार आहोत. सर्व मान्यवरांना सूचना आहे, आपण स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. विनंती आहे, कृपया आपण आपलं ज्या महिलांनी आपलं कुपन जमा केलं नसेल त्यांच्यासाठी गेटवर पुन्हा आपण व्यवस्था सुरू केलेली आहे, तिथं आपलं कुपन त्या ठिकाणी जमा करायचं. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमासाठी पेठ पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस निरीक्षक गोंदके साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो, कृपया आपण साहेब आपलं आसन ग्रहण करायचं. सन्माननीय पोलीस निरीक्षक गोंदके साहेब, पेठ पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय गोंदके साहेब, त्याचबरोबर करंजाळी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्माननीय गवळी साहेब यांनाही विनंती करतो, आपण मंचाच्या समोर येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्याला प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करायचं आहे. दादा झिरवाळ संचालक महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ यांच्या वाढदिवसानिमित्त सौ हेमलता हिरामन पवार आयोजित कोहोर जिल्हा परिषद गटातील सर्व माता भगिनींसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा, होम मिनिस्टर क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी मी मंचावर बोलवतो करंजाळी गावचे पोलीस पाटील सन्माननीय मनोहर गवळी साहेब, त्याचबरोबर ग्रामपंचायत करंजाळीचे विद्यमान सरपंच तथा प्रथम नागरिक सन्माननीय दुर्गानाथ गवळी साहेब, माजी सरपंच माजी चेअरमन गवळी साहेब, शिंदे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच श्रीमती हेमलता हिरामन पवार मॅडम, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनजी गावंडे साहेब, पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय गोंदके साहेब, पंचायत समिती पेठचे माजी उपसभापती सन्माननीय टोपले साहेब, निवृत्ती साप्ते देवगावचे सरपंच सन्माननीय सहारे साहेब, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मंचावर येऊन गोंद्या ग्रामपंचायतचे सन्माननीय माळगावे साहेब, आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण मंचावर येऊन आपल्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन व्हावं अशी आमची इच्छा आहे. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जाणार तर तुमच्या टाळ्यांच्या जोरावर. टाळ्या हे तुमचं प्रलोभन आहे, तुमचं प्रोत्साहन आहे. कलावंतांसाठी टाळ्यापेक्षा अधिक मोठा पुरस्कार नसतो. माझी विनंती आहे आपणा सर्वांना, आवडलं तर पण टाळ्यांच्या याच्याने तुम्ही त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन द्या. टाळ्या माझ्यासाठी नका वाजवू, कारण हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सहभागी होऊन, तुम्हाला तुमचं बुद्धी कौशल्य दाखवून आजचा हा होम मिनिस्टर न्यू कॉमेडी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि सन्मान नारी शक्तीचा म्हणजेच हा कार्यक्रम आपल्यासाठी तुमच्या स्वतःसाठी आहे. एकदा स्वतःसाठी तुम्ही एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. या कार्यक्रमासाठी
तालुक्यातील जे जे सरपंच या ठिकाणी उपस्थित झाले, संयोजकाच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो, मंचाच्या डाव्या बाजूला आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. कृपया आपण आपलं आसन ग्रहण करायचं आहे. पुन्हा एकदा मान्यवरांसाठी सूचना आहे. प्रमुख अतिथी गावती बक्षीस आपल्याला जिंकायचे आहे. आणि आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर, आपल्या प्रयत्नाच्या जोरावर या होम मिनिस्टर खेळामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. त्यासाठी खास आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. आणि झी टॉकीज फेम सचिन जाधव प्रस्तुत या कार्यक्रमाचे संचालक, या कार्यक्रमाचे सर्व थोड्याच वेळात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत इथं उपस्थित होतील, हजर होतील. आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तेव्हा पूर्णपणे जोश हा तुमच्यामध्ये असला पाहिजे, पूर्णपणे ताकदीनिशी, पूर्णपणे बुद्धी कौशल्याच्या जोरावर तुम्हाला खेळ खेळायचा आहे. पूर्ण मी आपलं मनोरंजन करत आहे. आणि आता आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक थोडासा आगळा वेगळा अंदाज मी आपल्या समोर सादर करतो. असा हा चमत्कार, निसर्गाचा चमत्कारच म्हणावं लागेल. कारण मी प्राध्यापक डॉक्टर संजय हॅलो यांना मंचावर येण्याची विनंती करतो. आणि हेमलताताई पवार पण आलेत बघा. दादांचं आगमन झालेलं आहे. त्याच्या पाठोपाठ या कार्यक्रमाचे प्रमुख सादर करते हेमलताताई पवार, मिमिक्री आर्टिस्ट सन्मान्य संदीप जाधव यांचे आगमन होत आहे. सन्मानपूर्वक मंचाकडे घेऊन यायचं आहे. मित्रांनो आले संदीप जाधव बघा तुम्ही. हे आहे संदीप जाधव. आणि स्टेजवर तुम्हाला क्लिअर त्यांची इमेज दिसेल, त्यांचा चेहरा दिसेल. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो आजच्या या न्यू कॉमेडी होम मिनिस्टरचे सर्व झी टॉकीज फेम संदीप जाधव यांचं आगमन मुख्य मंचावर झालंय. त्याच्यामध्ये एक जोरदार टाळ्या वाजवायचे. आणि आता या खऱ्या अर्थाने आपण न्यू कॉमेडी होम मिनिस्टर या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. जोरदार टाळ्या. सन्मान्य आवाज सन्मान्य संदीप जाधव साहेब यांचं ऑप्शन करण्यासाठी श्रीमती दीपाली मनीष गवळी योगी. खूप गर्दी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. खूपच गर्दी आहे. आणि थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होणार आहे. खरं तर दादांच्या राजकीय जीवनात ही पहिलीच निवडणूक होती. सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सर्वांचे जाधवताई, कौशल्याताई, आपलं आगमन झाले, स्वागत, धन्यवाद. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. गोर गरिबांची कैवारी, त्यांचा सर्वसामान्यांची कैवारी. तर द्यायचं थोडासा आवाज होतो समोर दादा.
सौ हेमलता हिरामन पवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर बघूया झिरवळ परिवारावर आणि पवार परिवारावर तुमचं किती प्रेम आहे. एकदा दोन्ही हात वरती करायचे आहेत, दोन्ही हात वरती, आणि मला बघूया किती प्रेम झिरवळ परिवारावर आहे आणि आमच्या ताईंवर कोण प्रेम करणार आहे. मी 10 म्हणेपर्यंत कंटिन्यू टाळ्या पाहिजे तुमच्या. 1 2 3 स्टार्ट. हा सोहळा ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सन्माननीय गोकुळदादा नरहरी श्रीवाळ यांच्या जोरदार टाळ्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हेमलताताई हिरामन पवार यांच्या वतीनं जरा सगळ्यांच्या हातवरती पाहिजे, सगळ्यांचे आपण मंत्री साहेबांवर प्रेम करत असाल, गोकुळ भाऊंवर प्रेम करत असाल, हेमलताताईंवर प्रेम करत असाल, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघूया किती प्रेम आहे. भाऊ हे तुमच्यावरचं प्रेम आहे, ताई हे तुमच्यावरचं प्रेम आहे, आणि असंच प्रेम आपल्याला 2029 पर्यंत भाऊ तुमचे हात बळकट करण्यासाठी ही मंडळी आहे. आम्हाला तुम्हाला खासदार म्हणून बघायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि तुमचं स्वप्न आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी घेऊन जाईल. 4 वर्ष ही मंडळी लक्षात ठेवी आजचा कार्यक्रम, आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आमच्या ताई अतिशय चांगलं काम करते ही आजची माहिती देतो आणि माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल की आपण खाली जाणार आहात आणि शकतो. काही काही महिला शेती सांगायला सुद्धा लागतात. एकदा जोरदार हा अभिमान पाहिजे, आणि खरंच तुमचं कौतुक आहे. आणि म्हणून तुम्हाला पहिलं बक्षीस मी लगेच घड्याळ तुम्हाला एक देणार आहे. तर मी गोकुळ भाऊंना विनंती करतो की ताईंना घड्याळ देण्यासाठी आपण लगेच मंचावरती देऊया आणि बक्षिसाचा शुभारंभ या ठिकाणी. आणि ताईंना विनंती आहे की आपण वरती यायचे आहेत. तर हे मला ताई आणि सर्वसामान्यांपर्यंत काम करणारं हे व्यक्तिमत्व. हे बघा, माझ्या कार्यक्रमात वशिला नाही, माझं कोणी ओळखीचं नाही. माझी जिथे नजर जाईल तिथे बक्षीस तुम्हाला मिळणार आहे. बघूया तुमच्यातील होश, तुमच्यातील डेअरिंग या स्टेजवरती किती आहे. त्यांच्या पाठीशी उभं राहणार का? नक्की. क्या बात आहे. मिस्टर काय करतात? शेतीच करतात. तुम्ही पण शेतीच करतात. धन्यवाद. आणि एक बक्षीस लगेच आपण या ठिकाणी सुपूर्द करूया. मी विनंती करतो पहिले 5 बक्षीस लगेच आपण गोकुळ भाऊंच्या हस्ते काढूया आणि मग परत कार्यक्रमाला लगेच सुरुवात करूया. तुम्हाला वाटते कार्यक्रम सुरू आहे, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुणाच्या नशिबात काय जात आहे 5 ड्रॉ आपण लगेच काढूया आणि मग कार्यक्रमाची सुरुवात करूया. तुम्हाला वाटेल आम्हाला इथे बसवलं काय, पण तुमचं मनोरंजन करता करता समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि काहीतरी जावं. आपण 5 चिठ्ठ्या गोकुळ भाऊंच्या हस्ते या ठिकाणी काढणार आहोत, किंवा एका लहान मुलीच्या हस्ते काढूया आणि गोकुळ भाऊ अनाउन्स करेल. बघा गोकुळ भाऊंचं मन किती मोठं आहे. एक लहान मुलगी बोलवाय तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डोळे झाक, काढ चिठ्ठी पटकन. आणि मी प्रत्येक शॉटला तुम्हाला हसवणार आहे. बस एवढंच काम आहे. ओके, चलो. डोळे झाकायचे, 5 चिठ्ठ्या काढायच्या, व्यवस्थित विचारून घ्यायच्या. एवढ्या नाही, एक काढायचं. एक थांब 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 थांब. पहिले असं घ्यायचं, एक काढायचं. एक काढ दुसरं. हा, ओके, बरोबर. 2 3 4 आणि 5. आणि तुझं नाव? धन्यवाद. जोरदार टाळ्या याच्यासाठी. आणि जर चिठ्ठी इथे उपस्थित नसेल, हा एक सूचना आहे, या चिठ्ठी जर एखाद्याचं नाव निघालं की स्वतः व्यक्ती या ठिकाणी पाहिजे. घरचं नातेवाईक वगैरे कोणीही चालणार नाही. हाजीर तो ओके. आणि पहिले भाग्यवान विजेते आहेत. बक्षीस लगेच ठेवायचं फटाफट. पहिले भाग्यवान विजेते त्यांचं नाव देवाची पहिले काय करतो आपण? पूजा. पूजानंतर काय करतो? आरती. आणि आरती बाळू भरती का डायरेक्ट असा आपण मानतो बघा. आपण दिसतो भापण दिसतो. भारती बाळू पोटिंदे. जोरदार टाळ्या. ताईंसाठी जर असाल तर लवकर स्टेजकडे यायचं आहे. पटकन. भारती बाळू पोटिंदे. पुढचं नाव वाचतील गोकुळ भाऊ. गाव करंजळी
ताई आरती किंवा भारती असेल दोन्ही पैकी आहे नाहीये चिठ्ठी बाद. कमला योगेश चौधरी. कमला योगेश चौधरी. कमला गावाचं नाव लिहिलेलंच नाहीये. मोबाईल नंबर लिहिलेला आहे 77 76 85 77 13. पटकन या. नाहीये हाजी वगैरे मी सांगितलेलं आहे. चला इकडनं सुरू करूया. पटकन ताई नाव थोडा आवाज द्यायचा. हॅलो आणि माईकवर थोडं मी जोरात बोलतो. तुम्हाला जोरात बोलावं लागेल. यांचा आवाज कमी असेल सर थोडा लाऊड करा. हॅलो तुमचं नाव? ओके यांच्यासाठी एक नाव घ्यायचं पटकन. उखाणं उखाणं येते ना? घ्या मग. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचे शान. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचे शान. वामनरावांचे नाव घेते. काय गाडी कुठली काय? काय टेन्शन नाही. आता नाव घेणार बघा त्यांना. ओके इतक्या टाळीमध्ये तुमचा दम असतो. हा छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराष्ट्राचा कणा. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचे शान. वामनरावांचे नाव घेते. तुमच्या सर्वांचा पुढे ठेवून मान. माझ्या डोक्याला झाला ताण. चुकलं तर चुकू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की या आवाज आहे. आणि तुमचं मंत्र ताई आणि महादेवाच्या पिंडीला अजिबात कोणी घ्यायचं. सगळ्या वहिनी येतात महादेवाच्या पिंडीला बेल वाटे वाटून असं नाव घेतात 1000 रुपये दंड. त्याचं नाव आठवायला लागले आता लगेच. हा तुमचं नाव? कुठून आला? मी संदीप जाधव. हा छानपैकी उखाणा पटकन. पौर्णिमेच्या चंद्रेपासून चांदण्याचे दाटी. होम मिनिस्टरांचं ज्ञानेश्वरांचं नाव घेते होम मिनिस्टरांसाठी. ओके धन्यवाद. माझ्यासाठी नाही या सगळ्यांसाठी. नाव? वगैरे देवी समान नाव तर नाही. गावाचं नाव देवीचं मान. ओके हा खडाड्याला मुरली की नाव माझ्यावर हलायचं. काय झालं? घरी गेल्यावर हाडाला नको. एकदम वाजवा तुम्ही इथे हसणार विसरून जाणार. फक्त मला साऊंडचं जरा व्यवस्थित द्या नाहीतर माझा कार्यक्रम चुकेल. मी परवाही तेच सांगितलं होतं की साऊंड मला छान पाहिजे. आवाज कट होतोय सर. हॅलो साऊंड छान आहे पण आवाज कट होतो. हॅलो चौधरी देवी समान. गावाचं नाव ना आणि यांचं नाव? चला डोकं तुम्ही बघून घ्या फक्त. गुडघे स्क्रीनवर बघू शकता तुम्ही. कान डोळे गुडघे डोकं नाक. हे तिथं नको बघू तुझ्याच पकड. गुडघे चेंडू. इथं असं करताय. एका वहिनीला खूप सर्दी झाली होती त्या वहिनी नाक पकडली. चला डोळे गुडघे वर बघायचं वर नाही. गुडघे खाली गुडघे गुडघे डोकं. आणि ज्यांच्या हातात चेंडू राहील ना त्यांनी वर डोळे कान नाक गुडघे डोळे डोकं चेंडू. ज्यांच्या हातात राहिलं त्यांनी हात वरती करा. असे जे आऊट झाले इथे नाव लिहून दादा पटापट. जे बाद झाले ते चला पटापट. आता वहिनी तुमचा सगळ्यांचा डान्स. शक्तीचा हा कार्यक्रम आपण गोकुळदादा यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत गोकुळदादा यांना वाढदिवसाच्या पण आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्या वाजवा गोकुळदादांसाठी. या ठिकाणी गोकुळदादांचं कार्य सांगायचं झालं तर माझ्यापेक्षा 75% महिला बसलेल्यांना त्यांना माहिती आहे. तरी पण या ठिकाणी मी सांगते इच्छिते असं खंबीर नेतृत्व गोकुळदादासारखं आजपर्यंत झालेलं नाही. आणि त्यांनी खरंच साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न चालू आहे. आणि ते एकदम उत्तमरित्याने पार पाडून राहिलेले आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि कौतुकास्पद आहे. त्यांनी जो पेठ तालुक्याचा अजेंडा हातात घेतला साहेबच्या प्रमाणे त्या पुढे जातील पुढच्या राऊंडला. आणि बाद झालं की लगेच बक्षीस घेऊन जायचं. तर मान्यवरांची नावं द्या. लगेच बक्षीस घेऊन पटापट कार्यक्रम आपला संपेल. म्हणजे खूप बक्षीस आपल्याला द्यायचे आहे. ओके दोरी आहे
पाठी तिजोरी बघा. पकडा. तिजोरी अजून मागे घ्या, थोडी मागे घ्या. 2 जण वरती घ्या पटकन. वेळ घालू नका. 2 जण या दादा.